येथे बघा मी आज कस्टर्ड ॲपलचं क्रश घेतलेला आहे, मँगो क्रश घेतलेला आहे आणि कच्ची कैरीचं सिरप घेतलेला आहे। याच्यापासून आपण तिन्ही प्रकारचे सरबत कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। घरी अचानक पाहुणे आले, जर आपल्याकडे लिंबू सरबत नसेल, बनवण्यासाठी लिंबू नसतात, अशा वेळेला हा बेस्ट ऑप्शन आहे। यापासून आपण झटपट आणि एकदम चविष्ट असं सरबत बनवू शकतो। येथे बघा आपण अगोदर मँगो क्रश पासून छान असं सरबत बनवून घेऊया। त्यासाठी बघा मँगो क्रशचे आपण 3 चमचे एका ग्लास साठी काढून घेऊया। जर आपल्याला 2 लोकांसाठी बनवायचं असेल तर 2 ग्लास साठी 6 चमचे या पद्धतीने प्रमाण आपण वापरू शकतो। नंतर यामध्ये बघा 2 चमचे मी साखर घेतलेली आहे। ही साखर आपण यामध्ये घालून घेऊया। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता। नंतर आपण यामध्ये बघा थंड पाणी घालून घेऊया। नंतर बघा छान असं साखर विरघळेपर्यंत आपण हे सरबत छान असं मिक्स करून घेऊया। मस्त अशी साखर विरघळेपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत बघा। नंतर बघा आपण यामध्ये आईस क्यूब घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया। बघा मस्त थंडगार असं उन्हाळा स्पेशल मँगो क्रश पासून सरबत तयार झालेला आहे। आता बघा आपण कस्टर्ड ॲपलचं जे क्रश आहे त्यापासून सरबत बनवणार आहोत। कस्टर्ड ॲपलचं जे क्रश आहे ते इथे बघा मी 3 चमचे क्रश घेतलेला आहे, ते आपण एका ग्लासमध्ये घालून घेऊया। नंतर यामध्ये आपण थंड पाणी घालून घेऊया। बघा यामध्ये मी 3 चमचे साखर घालून घेते आहे। यामध्ये साखरेचं प्रमाण मी थोडंसं 1 चमचा वाढवलेला आहे बघा। आता आपण साखर विरघळेपर्यंत छान असं हे मिक्स करून घेऊया। यामध्ये पण बघा आपण आईस क्यूब घालून घेऊया। साखर पण बघा छान अशी विरघळलेली आहे आणि मस्त असं कस्टर्ड ॲपल पासून सरबत तयार झालेलं आहे। आता बघा इथे मी कच्ची कैरीचं जे सिरप आहे त्यापासून सरबत आपण बनवणार आहोत। इथे बघा ग्लासमध्ये आपण कच्ची कैरीचं सिरप 4 चमचे घालून घेऊया। यामध्ये बघा आपण थंड पाणी घालून घेऊया। नंतर बघा यामध्ये घालूया आपण 2 ते 3 चमचे साखर, छान असं मिक्स करून घेऊयात। नंतर बघा यामध्ये घालूया आपण अगदी चिमूटभर मीठ। साखर विरघळल्यानंतर बघा आपण यामध्ये घालूया आईस क्यूब। बघा मस्त असं कच्ची कैरीचं जे सिरप होतं त्यापासून छान असं सरबत तयार झालेलं आहे। बघा मस्त असे 3 प्रकारचे सरबत आपले बनवून झालेले आहेत। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कोणता फ्लेवर जास्त छान आहे ते। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला लगेच सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।